मी आता उभा आहे मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर। आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहू शकता 8:25 ही गाडी लागलेली आहे आणि या गाडीच्या वेळेला या रेल्वे स्थानकावरती उभं राहायला जागा नसते आणि जी आज गर्दी पाहत आहे ती अर्ध्याहून कमी गर्दी आपल्याला बदलापूर रेल्वे स्थानकावर दिसते। जो बदलापूर रेल्वे स्थानक जे सकाळी भरलेलं असतं आणि पूर्णपणे खचाखच भरलेलं असतं, उभं राहायला जागा नसते आणि आज बदलापूर रेल्वे स्थानकावरती ही जी गर्दी पाहत आहे आपण, ही गर्दी जी ही एकदम नॉमिनल गर्दी आहे, जी पाहायला गेले की काहीच गर्दी असं बोलू शकत नाही। 8:25 गाडीचा टाईम झालेला आहे, 10 मिनटं ही गाडी लेट आहे, मात्र काहीच गर्दी ह्या बदलापूर रेल्वे स्थानकावर दिसत नाही। प्रत्येक वेळेला या रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी असते, मात्र आज जे रेल्वे प्रशासनाने जी घोषणा केलेली आहे मेगा ब्लॉकमुळे आणि त्यामुळे कुठेतरी आज लोकांची इथे गर्दी दिसत नाही आहे। 3 दिवस जो मेगा ब्लॉक चालणार आहे त्यामुळे काही लोकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडलेला आहे, तसेच काहींनी सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या कंपन्यांकडून ॲडजस्ट करून घेतलेलं आहे की आज प्रवास कसा करायचा आणि 3 दिवस जो प्रवास करणारे इथले रेल्वे प्रवासी जे जे ॲडजस्टमेंट करून जी प्रवास होणार आहे लोकल प्रवाशांचा आणि चाकरमान्यांचा, त्यामुळे कुठेतरी आज पाहायला गेलं तर जे रेल्वे प्रशासनाने आवाहन केलं होतं की काम असेल तरच बाहेर निघा, असं आता ह्या रेल्वे प्रवाशांच्या जे गर्दीवरून दिसून येतं आहे। कॅमेरामन तन्मयसह अजित साम टीव्ही बदलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।